नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंडलाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचे नाव आहे डीजे स्वॅपी कराड. भावांनो, चॅनलच्या नावाबद्दल मी पोस्ट टाकली होती काल, तर त्याला रिस्पॉन्स दोन्हीकडून 50-50% यायला लागलाय. म्हणजे मला अपेक्षित होतं की वन साइड निकाल लागावा. इलेक्शन जे आपण लावलं होतं की डीजे स्वॅपी व्लॉग्स का डीजे स्वॅपी कराड, या दोन नावामध्ये जे इलेक्शन आपण राबवलं होतं त्याचा निकाल वन साइड लागेल असं मला वाटलं होतं. पण एवढं घासाघाशीचं इलेक्शन चालू आहे ना सध्या, मतदानामध्ये लीड एकदम कट्टुकट, एकदम थोडंसं लीड आहे, 5-10 मतांचं लीड पडतंय. पण काय समजणं झालंय, मी ऑलरेडी कन्फ्यूज आहे, त्यात तुम्ही मला अजून कन्फ्यूज केलं. बघूया काय काय होतंय. डीजे स्वॅपी कराड हेच नाव कंटिन्यू होते का डीजे स्वॅपी व्लॉग्स हे होते? तर मला असं वाटतं की डीजे स्वॅपी व्लॉग हे थोडंसं बरं पडेल, का तर चॅनल आपलं खूप हळूहळू मोठं व्हायला लागले आणि कुठल्याच चॅनल आजपर्यंत मी पुढे नावापुढे सिटीचं नाव असं मी बघितलेलं नाही. मला ते थोडंसं ऑड वाटतंय, म्हणून मी नाव चेंज करायचा असं विचार करतोय. का तर डीजे स्वॅपी व्लॉग्स आपण त्याच्यावरती व्लॉग सोडून दुसरं काही टाकत पण नाही, तर एक स्पेशल डीजे स्वॅपी व्लॉग असं नाव द्यायला काय हरकत नाही असं मला वाटते. म्हणून मी ते नाव चेंज करायचं असं चाललंय माझं. पण बघूया काय होतंय. अजून काय त्याच्यावरती पूर्ण निर्णय घेतलेला नाही, पण होईल. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आहे गणपती दिवस 5वा आणि विसर्जन सोहळ्यासाठी निघालोय. विसर्जन सोहळे चालू झाले भावानो, बाप्पा चालले आपले हळूहळू, म्हणजे अजून आहेत पण चालू झाले. आणि मी आता चाललोय वाळे खिंडीला. ब्रदर साऊंड 0707 यांच्याच गावात शो आहे आज आपला. तर तिथे सकाळचा शो आहे आणि संध्याकाळचा शो तिथंच कुठेतरी आहे जवळपास. त्यामुळे आता मी इथून निघलोय म्हणजे बऱ्याच पुढे आलोय आता. तर पहिल्यांदा गावातला शो होईल, त्याच्यानंतर मग दुसरा शो होईल संध्याकाळचा. आज 2 शो आहेत, 2 शोचे 2 वेगळे व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि व्लॉग एन्जॉयफुल असणारे दोन्ही पण, त्यामुळे एन्जॉय करा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मला भावनो, तुम्ही प्लीज व्लॉग बघताय, लाईक करताय, पण सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. प्लीज सबस्क्राईब करा भावनो. तुमच्या भावाला 1 लाख पर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचं आहे. त्याच्यामुळे खाली रेड कलरचं जे बटन आहे ते पटकन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. आणि मार्केटमध्ये इज्जत बढ़ने दो ना मेरी जान. तो आता या कुठल्या तरी चौकात आहे, टर्न कुठे घ्यायचा समजून झाले, बघतो आणि मग निघतो. लेट्स गो. भावना सीएनजी भरायचं काम चालू आहे सध्या या बाहेर. दादा निवांत बसले मोबाईलवर, रिलॅक्स आणि चिल. आता आपण आहे सध्या सावंतपूर, डीजे प्रेम पोलीस यांच्या घराजवळ. इथं या फॅक्टरीच्या पाठीमागं डीजे प्रेम पोलीस यांचं घर आहे. भावनो, हे बघा डीजे रॉक्सी तासगाव यांचे आय लव्ह तासगाव. आणि इकडे जत साईडला जायचं आपल्याला, नॉन स्टॉप, रुकना नाही, चलो. भावनो, हे बघा जत मेगा हायवेला लागलेलो आहे आम्ही. आणि आम्ही म्हणजे मी एकटाच आहे. तर मला असं वाटतंय आपण लवकर पोहोचावं, पण काय विषय, शेवटी रस्ता असतो आणि जो त्याचा टाइम हा घेतच असतो. मग तुम्ही गाडी पळवा किंवा नको पळवा असा विषय. त्याच्यामुळं आपण जरासं फास्ट जाऊया, पण आपल्या सेफ्टीची काळजी घेतच गेलं पाहिजे. त्याच्यामुळे 80 स्पीड लिमिट ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त नको. बाकी विषय आहे असा की आता 8 दिवस आता घरी येणे नाही, तिकडेच राहणार आहे. कारण आता कंटिन्यू शो आहेत, त्याच्यामुळे शेट बोलले की आता येऊन जाऊन काही उपयोग नाही. कारण रोज फक्त ट्रॅव्हलिंग मध्येच टाइम जाणार आहे, जायचं आणि परत तिथे जायचं. शो संपल्यानंतर रिटर्न पोहोचायला कमीत कमी रात्रीचे 3 वाजणार. 3 वाजता झोपायचं किती, सकाळी उठायचं किती, आणि सकाळी लवकर परत निघायला पण लागते लगेच. कारण जवळजवळ 120 किलोमीटर अंतर पडते. त्याच्यामुळे 2.5 तास ते 3 तास जातात रस्त्यामध्ये. मग एवढं सगळं करण्यापेक्षा इकडेच राहिलेलं चांगलं आहे. ट्रॅव्हलिंगचा बिनकामाचा त्रास आणि वेळ पण वाया. त्याच्यापेक्षा मी व्लॉग्स एडिट करीन आणि टाइम टू टाइम रोजच्या शोचे व्लॉग तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी द्यायचा प्रयत्न म्हणजे टाकेनच 100%. जे मागच्या वर्षी पण ठरवलं होतं पण नाही सक्सेस झालं, या वर्षी मी ते 100% करणार आहे. का तर राहायचा निर्णय घेतलाय. मागच्या वर्षी राहायचा निर्णय नव्हता घेतला, ट्रॅव्हलिंग मध्ये टाइम जात होता त्यामुळे करू शकलो नाही. पण इस बार भाई आपण करके रहेगा. एवढा इतना धुवा काय को है बे. बाकी मजा वाटते, खूप पॉझिटिव्ह आहे. पहिलाच दिवस आहे. आता इथून पुढे कंटिन्यू शो चालू होणार आहेत. माहित नाही शेवटपर्यंत हीच एनर्जी राहील का नाही. राहणार म्हणजे वाटतंय राहणार, कारण माझी आजपर्यंत तरी कधी एनर्जी डाऊन झालेली नाही. राहील, काय विषय नाही. बॅक टू बॅक शो असले तरी आपण त्याच एनर्जीने आणि त्याच
ताकदीने उभा असतो, त्यामुळे काही विषय नाही. एकदा शोला उभा राहिलं की ताकद फुल. आणि व्लॉग्स कॅमेरा चालू झाला म्हणलं की मग तर काय अंगामध्ये स्वॅपी बाबा संचारतात आपल्या, त्यामुळे विषय नाही. चलो जातो आता पुढे, बघूया तिथे गेल्यानंतर भेटू. आता डायरेक्ट मला फास्ट जायचं भावनो, लेट झालाय थोडासा झालाय लेट, थोडासा म्हणजे कसं झालाय पण ठीक आहे, समजून घ्या. भावनो हे बघू शकता लोकेशन वरती पोहोचलेलो आहे, सेटअप चालू केलाय. आता आपण परत जाऊन आणि एकदा साऊंड चेक करूया. गाडी पार्किंग करून येतो मी, पहिल्यांदा इकडे गाडी पार्किंग करायची. ब्रदर साऊंड वाळेखिंडीवाला हा, आणि ते अमलापुरमचा साऊंड चेक गुरु सेट द्यायला गेलेले. पेनड्राईव्ह आणि हेडफोन घेऊन आपण चाललेलो आहे. आपल्याबरोबर आहे शेडजी घेऊन आपल्याला चाललेले आहे. पण विषय असा आहे, 2 तासाचाच विषय लय मोठा नाही. आता आवाज येतो का नाही माहित नाही, बंद करतो. हे बघा वाळेखिंडीवाला बादशाह. गाडीचा नाद करायचा नाही भाऊ. ऑपरेटर बघा, ऑपरेटर शो एंड झालेला आहे आणि आपण जिथे बाप्पांचे विसर्जन होणार आहे तिथे पोहोचलेलो आहे लोकेशनवरती. हे बघू शकता इकडे तलावाजवळ पोहोचलेलो आहे. नदी आहे सॉरी नदी आहे मला वाटलं तलाव आहे. तर पोहोचलेलो आहे आणि इकडे साऊंड बघू शकता, ब्रदर साऊंड वाळेखिंडीवाला बादशाह इकडे बघू शकता. आणि इकडे बाप्पा आत्ताच ट्रॉलीतून खाली घेतलेला आहे बाप्पांना. आता आरती होईल, त्यानंतर विसर्जन होईल. बाप्पा चालले आपल्या गावाला, पडे ना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, पडे ना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, पडे ना आमुच्या